आपण जेव्हा नवस बोलतो तेव्हा काही गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवल्या पाहिजेत. नवस साधारणपणे सकाळी करायचा. जेव्हा तुम्ही अंघोळ वगैरे पूजाविधी करायचा तेव्हा देवासमोर बसायचं पूजा वगैरे झाल्यावर आणि आपल्या मनातील इच्छा त्याला सांगायची. आणि मग नवस पूर्ण केला तर मी काय करीन हेही सांगायचं. त्यात जे आपल्याला शक्य असेल त्याच गोष्टी सांगायच्या, जसं की मी एखादा उपवास करीन, दान करीन किंवा आणखीन काही जे आपल्याला शक्य असेल, मंत्रोच्चारण करीन वगैरे. जे आपल्याला शक्य असेल तेच आपण नवसात सांगायचं. आणि नंतरही आपली जी सेवा असते देवाप्रती, स्वामींप्रती, कोणाही आपल्या आद्य देवतेपैकी जी आपली निष्ठा असते ती व्यक्त करत राहायचं, त्याची पूजा उपासना करत राहायचं. आणि जेव्हा आपला तो नवस पूर्ण होतो, जी इच्छा पूर्ण होतो, तेव्हा आपल्याला नवस फेडायची वेळ येते. तेव्हा आपण जे बोललेलं असतो ते आपण पूर्ण करायला हवं. कधी काही लोक असे असतात की काय बोललो नवस हे आठवतच नाही. असं करायचं नाही. आपण जो काही नवस बोललेला असतो तो वहीत लिहून ठेवायचा आणि नित्यनेमाने त्याचं स्मरण करायचं. आणि आपला जेव्हा नवस पूर्ण होतो तेव्हा आपण जे म्हटलेलं असतं ते पूर्ण करायचं आणि नित्यनेमाने आपली पूजा उपासना चालू ठेवायची.